नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. महाविकास आघाडीला पुढच्या काही दिवसांमध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण आघाडीत काही ठिकाणी बिघाडी दिसते. काही ठिकाणी म्हणजे काय तर आज काँग्रेसच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे टीका म्हणा, आरोप म्हणा केलेले आहेत. काँग्रेसच्या काही खात्यांना निधी सोडताना हात आखडता घेतला जातोय. तो का घेतला जातोय? काहींना असं वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूणच साठालोट्यातून काँग्रेसवरती अन्याय किंवा दुजाभाव होतोय. एवढंच नाही तर वीज ग्राहकांचा जो प्रश्न पुढे आलेला आहे की वाढीव वीज बिलं ही कमी केली जातील, त्यामध्ये सवलत दिली जाईल, असं जे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलं होतं आणि वारंवार ते हे सांगत होते की गुड न्यूज ही येईल, वीज बिलं कमी केली जातील, प्रयत्न सुरू आहेत, अर्थ खात्याकडे प्रस्ताव दिला गेला आहे, दिलासा देण्यात येईल. तर अचानक काल नितीन राऊत यांनी हे जाहीर केलं की नाही, जी वाढीव वीज बिलं तुम्हाला आलेली आहे ती त्याच दरात त्याच फरकानं तुम्हाला भरावी लागतील. त्यासाठी कुठलाही पर्याय किंवा मार्ग किंवा दिलासा हा राज्य सरकारकडे नाही. आणि तेव्हापासून एकूणच वीज ग्राहक संतापलेत. सरकारमधली बिघाडी पुढे आलेली आहे. काँग्रेसचे एक नेते पुढे येऊन हे सांगतायत की होय, त्यांच्या खात्यांबाबत काहीसा दुजाभाव होतोय. त्याविषयीच्या तक्रारी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलेल्या आहेत. मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण बिघाडी काही लपून राहिलेली नाही. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चा सुरू करण्यापूर्वी आघाडीतली बिघाडी नेमकी काय चालली आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये कसं सगळं काही आलबेल नाही आहे, हे जर का बघायचं असेल तर या पुढच्या 3 प्रतिक्रिया ज्या ज्येष्ठ नेत्यांच्या आहेत या सरकारमधल्या, तेवढ्या जरी बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की बिघाडी कुठं आहे. बघा, काँग्रेस पक्षातल्या मंत्र्यांना मात्र निधीच्या बाबतीत अडचणी आहेत. त्या बाबतीत आमचे जे सहकारी मंत्री आहेत, माझे विशेषतः काँग्रेस पक्षाचे, यांचं काही आक्षेप आहेत, मी नाकारत नाही. या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर कालही चर्चा केलेली आहे आणि त्यांचे जे आक्षेप आहे ते दूर करण्याकरता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. हेच कारण तर नाही की वीज बिल माफ होत नाही की मुद्दामून नाही, सगळ्याच्यामध्ये असं म्हणता येणार नाही, पण काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आणि जिथे काही त्रुटी झालेल्या आहेत, विशेषतः नगरविकास विभागाचा जो निधी आहे आणि त्या काँग्रेसच्या संस्था म्हणजे नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका, तिथे जो त्रास होतो आहे त्या बाबतीत थोडा आक्षेप जास्त आहे. त्यामुळे सार्वत्रिक भावना तशी झाली आहे. यामागे कोरोनाचा जो इफेक्ट होता किंवा तिजोरी रिकामी हा इफेक्ट आहे की एकूणच राजकीय डॉमिनेशन होत आहे काँग्रेसचं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये राजकीय डॉमिनेशनचा काही प्रश्न नाही. आम्ही हक्कानं काही गोष्टी तर करून घेतो आहोत. काही ठिकाणी 1-2 गोष्टी कुठं ना कुठं कोणाच्या कमी होतात, त्याला एकदम हे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. अशी अजिबात काँग्रेसची नाराजी नाही आहे. एसटीतल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचं संवर्धन करणं, त्यांना मदत करणं ही भूमिका काँग्रेसची पण आहे. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि एस टी महामंडळातले कर्मचाऱ्यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाची नाराजी आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकलं. नाही, पण जेव्हा त्यांचा एखादा निर्णय होतो तेव्हा त्याला निधी मिळत नाही, इतर विभागांचे निधी मिळतात. नाही, आपण सरकारला वेगवेगळ्या ज्याचा विभाग आहे त्याचं ते खातं आहे असं समजू नका. सरकार एक आहे आणि कोणाच्या खात्यात काय निर्णय होतो तो त्या पक्षाचा निर्णय नसतो, हा सरकारचा निर्णय असतो. त्यामुळं जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून करतो. त्यात कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. काँग्रेसचे मंत्री देखील नाराज आहेत, त्यांच्या खात्याला निधी मिळत नाही याच्यामुळे. नाही, हे सगळे विषय अंतर्गत आहेत. निधीचं वाटप किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या बसून ठरवता येतात. एखाद्याला निधी कमी येतो, जसं काही ठिकाणी निधी कमी येतो, काही ठिकाणी जास्त जातो, परंतु याच्यावरती बसून चर्चा करून मार्ग काढता येतो. हा काय फार मोठा विषय असं मला वाटत नाही आणि त्यामुळे सरकारला चालण्यामध्ये काही अडचण नाही. सगळे आम्ही एकत्रच आहोत.
ठीक आहे, एखाद्या वेळेला निधी कमी झाला असेल तर तो मुख्यमंत्र्यांशी बसून चर्चा करून तो प्रश्न सुटू शकतो. काँग्रेसचे मंत्रीगण उघडपणे नाराजी व्यक्त करतायत म्हणून विचारलं. नाही, कोणी जरी नाराजी व्यक्त केली तरी शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्न सोडवू शकतो. आघाडीत बिघाडी नाहीये, नाराजी सुद्धा नाहीये, तर मग त्रागा का आहे हाच प्रश्न आहे. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. उदय सामंत आहेत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ आमदार अतुल भातखळकर आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत. याशिवाय आपल्यासोबत G24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत. मी सुरुवातीला अतुल भातखळकर यांच्याकडे जातोय. अतुल भातखळकर, तुम्ही आघाडीतली बिघाडी सेन्स केली आहे? तुम्हाला वाटते ही बिघाडीच आहे, ही नाराजी नाही आहे, किंबहुना ही दूरवर जाणारी अशी नाराजी आहे, कदाचित ती मोठ्या बिघाडीत रूपांतरित होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, ती मोठ्या बिघाडीत रूपांतरित होईल म्हणजे तुम्हाला म्हणायचं सरकार पडेल का वगैरे असं आम्हाला वाटतंय का? तर आमच्या दृष्टीने तो प्रश्न गौण आहे. पण यांच्या या बिघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची मात्र वर्षभरामध्ये पुढचा बट्ट्याबोळ महाराष्ट्र झालाय लागली आहे. आणि त्यामुळे यांच्यात जी बिघाडी आहे ती आज लक्षात येते अशातला भाग नाही. याच्यामध्ये काँग्रेसच्या मराठवाड्यातल्या आमदारांनी जाहीर मुलाखत देऊन सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही. 11 आमदार माझ्या बरोबर आहेत आणि त्यांनी दिलेला निधी नगरविकास खात्याने कसा परत दिला याचं त्यांनी उदाहरण दिलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांना खासगी की आम्हाला शिवसेनेच्या मंत्र्यांना काम केलं जात नाही आणि त्यामुळे आपापसाही समन्वय नसणारं हे सरकार आहे. आपण कोरोनाच्या वेळेला सुद्धा पाहिलं, एक मंत्री म्हणतो की विमानसेवा चालू होणार, दुसरा मंत्री म्हणतो विमानसेवा चालू होणार नाही. एक मंत्री भलतीच घोषणा करतो, दुसरी तिसरीच घोषणा करतो. त्यामुळे नाही अशा प्रकारचं हे बिघाडीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे सर्वाधिक नुकसान कोणाचं होत आहे? सर्वाधिक नुकसान महाराष्ट्राच्या या भागाचं होत आहे. हे आपण लक्षात चिंतेची आणि संतापाची बाब आहे. ठीक आहे. आपल्यासोबत भाई जगताप आहेत. भाई जगताप, ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते एक एक करून पुढे येत आहेत, आधी नितीन राऊत यांनी जाहीर केलं की आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे, त्यामुळं वाढीव वीज बिलं ही द्यावीच लागतील. आम्ही प्रयत्न करतोय पण सरकारकडे पैसा नाही आहे. विजय वडेट्टीवार दुसरे काँग्रेसचे मंत्री आहेत, ते म्हणतायत की असा कसा नाही, ST महामंडळाला जर का परिवहन खात्यासाठी पैसा दिला गेला तर मग ऊर्जा खात्यासाठी वीज ग्राहकांना पैसा का सरकार देऊ शकत नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतायत की नाही, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आधीच तक्रारी नोंदवलेल्या आहेत की काँग्रेसच्या काही विभागांना आखडता हात घेऊन निधी दिला जातोय, किंबहुना त्यांची कुचंबना होते. काँग्रेस नाराज आहे पण काँग्रेसकडे पर्याय नाही आहे, काँग्रेस हतबल आहे. आशिष, असं आहे की याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आपण या पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर बोलतोय, जगभरामध्ये असलेल्या करोना नावाच्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय आणि राज्याचा आजचा जो हे आहे रेव्हेन्यू जो आहे किंवा राज्याला मिळणारा जो पैसा आहे तो कशा प्रकारे आहे हे ह्याच्यावर अनेक वेळा चर्चा झाली. मी त्याच्यावर फारसं भाष्य करणार नाही. योगायोगाने STच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, माझी युनियन आहे तिथे, आमच्या अनेक लोकांच्या युनियन आहे, सेनेची आहे, आमच्या सगळ्यांची आहे आणि 3 महिने या कामगारांनी त्या कर्मचाऱ्यांनी विनावेतन काम केलं. या पूर्ण कोरोना काळामध्ये आपल्याला आठवत असेल लाखो दिहाडी मजुरांना त्यांच्या त्या सीमेवर पोहोचवण्याचं पवित्र काम ह्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलं. नव्हे त्या याच्यामध्ये कोरोनामध्ये अनेक आमच्या कामगारांचा, ड्रायव्हर आणि यांचा, कंडक्टरांचा मृत्यू सुद्धा झाला आणि 3 महिने पगार नसल्यामुळे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये आक्रमक होतो. स्वतः बाळासाहेब थोरातांकडे मी गेलो होतो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून दादांकडे गेलो, आमचे हे जे आहेत फायनान्स मिनिस्टर जे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हणजे याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं. स्वतः
परिवहन मंत्री हे जे आहेत अनिल परब आहेत, आम्ही सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि त्यांच्या पगाराची जी काही अवस्था होती ती सोडवली. आपल्याला माहिती आहे, आपण ही बातमी दाखवली, एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. राहिली गोष्ट याची MSCBची, MSCB मध्ये सुद्धा माझी युनियन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मी तिथे काम करतो आणि आम्ही राऊतांकडे बैठका घेतल्या आणि आतापर्यंतच्या सगळ्या परंपरा आहेत, अगदी गेल्या 20 वर्षाच्या परंपरा आहेत. जेव्हापासून ह्या 3 कंपन्या झाल्या, MSCBचं विभाजन होऊन 3 कंपन्या झाल्या तेव्हापासून तिथे सुद्धा लाखो कामगार आहेत. त्यांच्या ह्याचा जो प्रश्न होता बोनसचा आणि सहानुग्रह अनुदानाचा प्रश्न होता, त्याच्यासाठी आम्ही आग्रह धरला आणि ऊर्जा मंत्री सन्माननीय नितीन राऊत यांनी रात्री 1:30 वाजता आम्ही तो निर्णय घेतला, दिवाळीच्या 1 दिवस अगोदर. आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांना, तिथेही आपल्याला माहिती आहे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतो, अनेक 60 कर्मचारी MSCBचे ह्या कोरोनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्यांचा तो याचा प्रश्न होता. आणि त्यामध्ये स्वतः बाळासाहेब थोरात असतील, स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील किंवा अजितदादा असतील, अनिल परब असतील, नितीन राऊत असतील, यांनी आम्ही सगळ्यांनी बसून हा घेतलेला निर्णय. त्यामुळे नाराजी असण्याचं कारण एक असू शकेल कदाचित, मला माहित नाही, मी मंत्री नसल्यामुळे मी असं काहीतरी बोलणं तितकंसं योग्य नाही. परंतु मला फक्त एकच गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की सध्या निधीच्या बाबतीमध्ये थोडासा हे आहे, कमतरता आहेच. सगळ्याच खात्यांना निधी पाहिजे, विकास निधी पाहिजे, परंतु तितका निधी आपल्याकडे आहे का, तर त्याचं उत्तर फक्त नाही असं आहे. केंद्राकडनं 38,000 कोटीचं येणं आहे. आता ते वाढलं असेल, या महिन्याचा GST अजून वाढला असेल, अजूनही त्याच्यातले पैसे आलेले नाहीत. आणि ही गोष्ट याच्या इतकी सूर्यप्रकाश आहेत की सत्य आहे. त्यामुळे कदाचित त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी हे असणं काही मला त्याच्यामध्ये काय अयोग्य का वाटत नाही. परंतु एक गोष्ट मात्र मी नम्रपणे सांगेन, स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजितदादा यांची जी आमची एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे, ती कमिटी सक्षम आहे. अशा प्रकारे जे काही प्रश्न उद्भवतात किंवा नाराजी उद्भवते त्या बाबतीमध्ये एकत्र बसून तो निर्णय होतो. फक्त भातकळकरांना एकच गोष्ट सांगतो, आमच्या विद्वान मित्रांना, तुम्ही गेल्या 5 वर्षात तर कसलीही प्रॉब्लेम नव्हती, तुमच्याकडे प्रचंड बहुमताचं सरकार होतं, बरोबर आहे. आणि आशिष तुम्हीच आठवा, प्रत्येकाने फक्त आठवण करा, कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय, जे मंत्री कॅबिनेटमध्ये बसत होते ते बाहेर येऊन पत्रकारांना त्याच्या उलट सांगत होते. आम्ही काय म्हटलं का, हे चालतं हो, काय सांगताय. आठवतं का तुमच्या काळामध्ये राज्यमंत्र्यांनी काय केलं होतं, असहकार पुकारला होता की नाही तुमच्या काळामध्ये. आणि कशाला सांगताय तुम्ही महाराष्ट्राच्या नुकसानीचं याचं तुम्हाला पडलंय काय भातकळकर. अहो आज काय अख्खं जग, अर्ध जग परत एकदा लॉकडाऊन झालं, तुम्ही ते ढोल बाजे घेऊन मंदिरं उघडली, त्याचं श्रेय घेताय. घ्या, चला ठीक आहे. अरे पण काहीतरी काळजी घ्या, लोकांचे पहिले प्राण वाचवायचे, लोकांचे जीव वाचवायचे, की हे असलंच काहीतरी सगळं करत राहायचं. ठीक आहे, अतुल भातखळकर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. अतुल भातखळकर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. एकूणच एकंदर सूर काय निघतोय महाविकास आघाडीतून की केंद्र सरकार राज्य सरकारला हवा तसा निधी देत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारमध्ये हे जी काही नाराजी कम भांडणं आहेत ती लागलेली आहेत, कारण पैसाच नाहीये तिजोरीत. अतुल भातखळकर सर्टिफिकेट दिलं, भाई जगताप साहेब, की भाई जगताप साहेब, आपण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, एवढं काय त्याचा राग आमच्यावर काय करताय. मी नाही म्हणत राहुल गांधींवर राग काढायचा, संजय द्रुपमवर काढायचा, तो विधा आमच्यावर काढताय. गांधीशिवाय तुम्हाला मला विद्वान काय म्हणताय. अरे आपली मैत्री आहे ना, असं काय करताय. प्रश्न काय आहे, प्रश्न तुमच्या सरकारविषयीचा चालू आहे. कुठल्या राज्यमंत्र्यांनी कधी काय सांगितलं आमच्या काळात, काय मनात येईल ते बोलता. अहो नाही, हे असं तुमच्यामध्ये किती मतभेद आहे. नवीन नाही असं म्हणतो. एक म्हणतो विमान सेवा चालू करा, दुसरा म्हणतो चालू करू नका. आता अनिल परब म्हणतात मुख्यमंत्र्यांचा निधी वाटपाचा अधिकार आहे. कैलास गोरगंट्यांनी पत्रक काढलं ना, जाहीर मुलाखती दिल्या, त्याच्याविषयी काय बोला ना. तुमचे नेते बाळासाहेब थोरातच बोलले बोलतो ना की आमच्यावर अन्याय होतोय, विचारा, आम्ही नाराज आहोत, त्याच्यावर बोला. ठीक आहे. मी दीपक भातुसे यांना बोलता करतोय. दीपक भातुसे यांनी गेल्या काही दिवसामध्ये याच प्रश्नावर बरंच काम केलंय, आढावा घेतलेला आहे. दीपक, आत्ताची जी नाराजी आहे महाविकास सरकारमध्ये, या आघाडी सरकारमध्ये, ती नाराजी कशी आहे.
की निधी प्रत्येकच खात्याला हवा आहे, विकास कामं प्रत्येकच खात्याला पुढे न्यायची आहेत, पण वीज ग्राहकांचा जो प्रश्न आहे, इथे सर्वसामान्य जनता आहे वीज ग्राहक, जी बहुतेक जनता महावितरणची वीज ग्राहक आहे. जर का राज्याचा विचार केला तर तिथे जर का ही परिस्थिती असेल तर मग इतर ठिकाणी तर यापेक्षा बिकट असेल. आणि म्हणूनच काँग्रेसमधला एक एक नेता पुढे येऊन आता बोलतोय की काँग्रेसच्या खात्यांबाबत सरकारमध्ये अप्रत्यक्षपणे किंवा न कळत दुजाभाव होतोय. हे खरं आहे? निश्चित आघाडी जिथे असेल किंवा आघाडीचं सरकार असेल तिथे अशी नाराजी अनेकदा समोर येतेच आणि हे आपण इतिहासात सुद्धा पाहिलं, पूर्वी सुद्धा पाहिलं. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचं जेव्हा 15 वर्ष राज्यात सरकार होतं तेव्हा त्यांच्यात अनेकदा कुरबुरी झाल्या, अनेकदा टोकाचे मतभेद झाले. मात्र ते सरकारमधून बाहेर पडले का? कुठला एका पक्ष सरकारमधून बाहेर पडला का? तर नाही. भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं मागचे 5 वर्ष, त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी टोकाचे मतभेद झाले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशात राजीनामे असल्याची भाषा केली. मात्र शिवसेना सुद्धा किंवा भाजप सुद्धा या दोघांनी सरकारमधून फारकत घेतली का? तर नाही. सरकारमध्ये राहायचा हा प्रत्येकाचा उद्देश असतो, कारण मोठ्या मुश्किलीने सरकार येत असतं. आता 3 पक्षांचं जे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, मोठ्या मुश्किलीने सरकार आलेलं आहे आणि विपरीत परिस्थितीमध्ये सरकार आलंय आणि सरकारचं एकच ध्येय आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं. त्यामुळे 3 पक्ष एकत्र आले. एका वर्षातच या 3 पक्षांमध्ये अशा पद्धतीने कुरघोडी किंवा नाराजी नाट्य सुरू होईल असं वाटत नव्हतं. मात्र सुरुवातीपासूनच अगदी आपण शपथविधी नंतर जे खातेवाटप झालं तेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये नाराजी सुरू झाली आणि प्रामुख्याने ही नाराजी सुरुवातीपासून काँग्रेसचीच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कुठलीही अशी तक्रार नाही त्यांच्याकडनं की आम्हाला न्याय मिळत नाही, सरकारमध्ये दुजाभाव होतोय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तक्रार नाही. त्यामुळे काँग्रेसची अशी भावना झाली आहे की या 3 पक्षांच्या सरकारमध्ये आपल्याला डावलं जात आहे, आपल्याला वेगळं ठेवलं जातं आणि काँग्रेस हा सगळ्यात लहान पक्ष आहे. सुरुवातीला वडेट्टीवारांच्या खात्यावरून नाराजी नाट्य झालं. त्यांना मदत व पुनर्वसन खातं खरं तर काँग्रेसच्या वाट्याला आलं होतं. मात्र भूकंप पुनर्वसन हे अति कमी महत्वाचं खातं मिळालं. त्यामुळे वडेट्टीवारांनी 5 दिवस मंत्रिपदाचा चार्जच घेतला नव्हता. ती नाराजी पहिल्यांदा काँग्रेसची उफाळून आली. त्याच्यानंतर नगर विकास विभागाकडनं जो विविध नगरपालिकांना निधी दिला जातो त्याच्या वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी आली. प्रामुख्याने काँग्रेसच्या नगरपालिका जिथे आहेत त्या काँग्रेसच्या नगरपालिकांना शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास खात्याने निधी दिला नाही, तशा तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांना पोहोचल्या. आता अतुल भातखळकरांनी जे कैलास गोरंट्याल यांचं उदाहरण सांगितलं, जालनाचे आमदार काँग्रेसचे, त्यांनी तर जाहीरपणे वक्तव्य केली होती सरकार विरोधात की आमच्यावर अन्याय होते, काँग्रेसला डावलं जाते, काँग्रेसच्या नगरपालिकांना निधी दिला जात नाही नगरविकास विभागाकडनं. शेवटी बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी केली, मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याने तो प्रश्न काही प्रमाणात सुटला, पण अजूनही तो प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. दुसरी नाराजी जी आली ती ऊर्जा मंत्र्यांची, नितीन राऊत यांची. खरं तर नितीन राऊत यांचं सुद्धा इथे मोठं चुकलेलं आहे की त्यांनी परस्पर ही घोषणा केली की आपण सवलत देऊ वीज ग्राहकांना. 3 पक्षांचं जेव्हा सरकार आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, ऊर्जा खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तेव्हा निश्चितच तुम्हाला या कोरोनाच्या अडचणीच्या काळात निधी उपलब्ध होईल का हा विचार करून या 2 पक्षांशी किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती आणि त्यानंतर घोषणा करायला होती. मात्र प्रत्यक्ष डायरेक्ट नितीन राऊत यांनी घोषणा केली आणि आता अर्थ खात्याकडनं निधी मिळत नाहीये, त्यामुळे काँग्रेसची अडवणूक होते अशी आता काँग्रेसची भावना झालेली आहे. दुसरे एक उदाहरण आहे आदिवासी विकास विभागाचं. तो सुद्धा काँग्रेसकडे विभाग आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खावटी अनुदान नेण्याचा निर्णय झाला आणि 486 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असा निर्णय सुद्धा या बैठकीत झाला. मात्र आजपर्यंत दिवाळी संपली तरी आदिवासींना जे खावटी अनुदान द्यायचं होतं, प्रत्यक्ष 11,50,000 कुटुंब आहेत आदिवासी, त्यांना थेट 2,000 रुपये रोख रक्कम आणि 2,000 रुपयांचं अन्नधान्य असा तो निर्णय होता. मात्र दिवाळी संपली तरी ते अनुदान सुरू झालेलं नाहीये, ते वाटप झालेलं नाहीये. त्यामुळे आता आज आदिवासींनी थेट मंत्रालयाच्या दारात येऊन आंदोलन सुद्धा केला. तिसरा शिक्षण विभागाचा विषय, तो विभाग सुद्धा पुन्हा काँग्रेसकडे. शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय झाला. ज्या शाळांना 20% अनुदान ऑलरेडी आहे त्यांना ते वाढवून 40% दिलं जाईल असा निर्णय कॅबिनेटने घेतला. मात्र त्यासाठी सुद्धा अजून निधी दिलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेसच्याच खात्यांना निधी मिळत नाही. आणि दुसरीकडे जे एसटीचं आपण चर्चा केली, परिवहन विभागाची, कर्मचारी अडचणीत आहे हे मान्य, मात्र एसटीला 1,000 रुपयाची पॅकेज देण्याची घोषणा शब्द अर्थमंत्र्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकारमध्ये साठवलोटा आहे आणि काँग्रेसला कायम डावलं जाते अशी निश्चितच भावना काँग्रेसची झालेली आहे आणि त्याच्यातून ही नाराजी वाढते. आणि सरकारला नोव्हेंबर 28ला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच काँग्रेसची विविध मुद्द्यांवरून नाराजी आहे. पण आता ही नाराजी, जसं सुरुवातीला तू सांगितलं की बिघाडी आणखी वाढणार का, म्हणजे सरकारमधनं काँग्रेस बाहेर पडणार का,
तर आता सत्तेत राहणं प्रत्येकाला अपरिहार्य आहे. त्यामुळे सत्तेतून कोण बाहेर पडेल या नाराजीतून हे सध्या तरी दिसत नाहीये. पण ठीक आहे. नाराजी वाढते का? तर निश्चितच नाराजी वाढते असं म्हणावं लागेल. ठीक आहे. आणि आता सत्तेतून जर का तिन्ही पक्षापैकी कोणताही एक पक्ष पडला आणि हे सरकार कोसळलं तर या तिन्ही पक्षांच्या विश्वासार्हतेवरती, क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील. त्यामुळं नाईलाज आहे तिघांनाही एकत्रित, आणि ते सुद्धा सत्तेत राहायचं आहे. सहजासहजी सत्ता सोडवत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे सरकार आंतरविरोधाने पडेल असं दिसत नसलं तरी सुद्धा उदय सामंत हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते नेते आहेत. उदय सामंत एक मात्र दिसतंय ते म्हणजे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक चांगला एकोपा आहे, चांगला रॅपो आहे. शरद पवार सुद्धा मुख्यमंत्र्यांना घेऊन बसतात, काही अनुभवाच्या गोष्टी त्यांना सांगतात आणि सरकार चालवण्यास मदत करतात, असं एक परसेप्शन आहे. आणि दुसरं परसेप्शन असं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार नीट चालवत आहेत त्यांच्या पद्धतीनं. पण जो तिसरा भिडू आहे काँग्रेस, त्यावरती कुठेतरी अन्याय होतोय आणि काँग्रेस सुद्धा कमजोर झाली आहे, त्यामुळे हतबल झालेली आहे. उदय सामंत, आशिष, मला सांगितलं पाहिजे की आमच्या आघाडीची बिघाडी नाही. मुलाखत दाखवल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात देखील असं बोलले की ठीक आहे, आघाडीच्या सरकारमध्ये शंका कुशंका किंवा थोडंफार मतभेद असू शकतात, परंतु त्याचं निरसन करणारं नेतृत्व महाराष्ट्र राज्याला मिळालेलं आहे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आघाडीची वाटचाल होते. जरी निधी कोविडच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे कमी असला तरी 20,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले. परवाच आपण 10,000 कोटी रुपये परतीच्या पावसानं जे नुकसान झाले त्याला दिलेले आहेत. मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला, बाईने ज्याचा उल्लेख केला की एसटी कामगारांसाठी त्यांना देखील पॅकेज दिलेलं आहे. निसर्ग वादळ जे कोकणामध्ये झालं त्याच्यासाठी जवळजवळ 400 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत पॅकेजमध्ये. तर मला असं वाटतं की असलेल्या अडचणीवर मात करत आघाडीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं संयमानं काम करतंय. परंतु काँग्रेस पक्षाचा आपण ज्या ठिकाणी उल्लेख केला, स्वतः प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत आणि यांचा देखील रॅपो अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून ऊर्जा मंत्र्यांनी केलेली जी घोषणा आहे त्या घोषणेच्या संदर्भामध्ये सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे ज्याचा उल्लेख अनेक वेळा वारंवार झालेला आहे की ही जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर माझं एक संदेशन आहे की मी विरोधाला विरोध म्हणून बोलत नाही किंवा कोणावर टीका करत नाही, पण आपण जीएसटीचा परताव्याच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जे बोलतो, आमच्याकडनं वक्तव्य येतात की जीएसटीचा परतावा अजून मिळालेला नाही, केंद्र सरकारनं दिलेला नाही. तर मला अतुलजींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की आम्ही त्यांच्याबरोबर येतो दिल्लीमध्ये आणि हा जो काही जीएसटीचा परतावा केंद्र शासनाकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाला देण्याची सिस्टीम आहे ती जर आपण बदलली आणि जीएसटीचा परतावा त्या राज्यामध्ये जर ठेवला तर मला असं वाटतं की ही वेळ पैसे कमी पडण्याची देखील कुठच्याच राज्यावर येणार नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व सहकार्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आता बिघाडीवर सगळे असे जे बोलतात ठीक आहे की एखादा निर्णय मनाविरुद्ध होतो, एखादा चांगला होतो, चांगला झाला तर त्याचं श्रेय घेणारे असतात, वाईट झालं त्याच्या तर महाविकास आघाडीवर ढकलणारे देखील असतात. मला एकच आठवण करून द्यायची की आम्ही त्यावेळी सत्तेमध्ये होतो, शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं, पण त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये किती बिघाडी होती याच्यापेक्षा भाजपमध्ये किती बिघाडी होती हे माझ्याकडनं आपण चांगल्या समजून घेऊ शकता. कारण माझ्या खात्याचे त्या 5 वर्षातले मंत्री त्या आदरणीय विनोद तावडे साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यावेळी ते 5 वर्ष सांभाळत होते आणि या 5 वर्षामध्ये एखाद्या पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्याची अडचण त्याच पक्षाकडनं कशी होत होती ते आज मी 1 वर्ष खातं चालवत असल्यामुळे मला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आणि म्हणून पक्षामध्ये देखील असे मतभेद असू शकतात, पक्षामध्ये मनभेद देखील असू शकतात आणि म्हणून आमचं जर 3 पक्षांचं सरकार आहे तर ठीक आहे, काही ठिकाणी पाठीपुढे होऊ शकतं, पण काही लोकांना जर असं वाटत असेल की या सगळ्या मतभेदामुळे किंवा या मनभेदामुळे आघाडीमध्ये बिघाडी होऊन सरकार कोसळणार आहे किंवा आणि काहीतरी वाईट घडणार आहे तर असं काही होईल असं मला वाटत नाही. पण निधीची जी कमतरता आहे तो निधी उपलब्ध करणं आणि मगाशी जसं आपण म्हटलं की वीज ग्राहकांच्या बाबतीमध्ये जी घोषणा झालेली आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्ग काढतील याची एक मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून मला 100% खात्री आहे. ठीक आहे. उमेश पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. उमेश पाटील,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकीकडं आणि शिवसेना एकीकडं. अनेकांना असं वाटतं की हे जे तीन पक्ष आहेत यांचं नॅचरल अलायन्स नाही आहे, म्हणजे ही नैसर्गिक आघाडी दिसत नाही आहे. जर का उद्या वोट शेअर हा विचारात घेतला तर कोणी कोणाचा वोट शेअर खायचा? शिवसेनेचा वोटर किंवा मतदार हा वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जर का सेक्युलर मतं हवी असतील तर ती काँग्रेसबरोबर आघाडी केल्याशिवाय मिळत नाहीत. हा आजवरचा अनुभव राष्ट्रवादीचाही आहे. अशा वेळी राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबर राहायचं आहे. इथं दिसतंय काय, राष्ट्रवादीचं पारडं जड झालेलं आहे, काँग्रेसचं पारडं हे काहीसं हलकं झालेलं आहे. अशा वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात इतका एकोपा झालेला आहे आणि त्याचा फटका हा काँग्रेसला बघतोय. आणि काँग्रेसला जो फटका बसतोय त्यातून पुढे वोट शेअरमध्ये सुद्धा फटका बसेल. कारण काँग्रेसची वोट बँक जर का राष्ट्रवादीला ओढायची असेल तर शिवसेनेबरोबर झुकतं राहणं राष्ट्रवादीच्या हिताचं आहे, म्हणून हे साठवलोट चाललंय असंही म्हणणारे आहेत. असे जी हा सगळा तर्क आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सगळ्या गोष्टीची सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, ही एक आपली मराठीमधली म्हण आहे. मुद्दा तुमचा आजचा जो आहे आघाडीतला बिघाडी, तर तशी बिघाडी तर आपल्याला त्या सगळ्या प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी जी आता वक्तव्य केलेली आहेत त्याच्यामध्ये बिघाडी तर कुठे दिसत नाही आहे. सन्माननीय बाळासाहेब थोरात हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अतिशय प्रगल्भतेनं या विषयावर उत्तर दिलेलं आहे. आणि तीन पक्षाचं सरकार असल्यानंतर थोडंफार मतमतांतर होणार आहे. आर्थिक अडचणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळा जो उपलब्ध निधी आहे तो सगळा आरोग्य विभागाकडे मॅक्झिमम निधी त्या ठिकाणी वळवलेला आहे. आपण जर निरीक्षण केलं तर एप्रिलपासून ते नोव्हेंबरपर्यंत जो काही जीएसटीचा परतावा केंद्र सरकार आपल्याकडे यायला हवा होता, तर आपण पाहिलं तर ऑक्टोबरपर्यंत 1 रुपया सुद्धा केंद्र सरकारने दिला नाही. खरं तर ही केंद्राची जबाबदारी आहे का नाही? आता या ठिकाणी भातखळकर साहेब बसलेले आहेत. अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकारवर ज्या वेळेला संकट येतात त्या काळामध्ये केंद्र सरकारनं खंबीरपणे त्या राज्यांच्या पाठीशी उभं राहायचं असतं. परंतु या दरम्यान म्हणजे सगळ्यात जास्त अडचण कुठल्या काळामध्ये होती, त्या काळामध्ये 1 रुपया सुद्धा दिला नाही. एकूण 40,000 कोटी रुपये नाही, त्यातलं आत्ता कुठं 3,000 कोटी रुपयाच्या आसपासचे पैसे केंद्र सरकारनं दिले. म्हणजे आपल्या विचाराचं सरकार ज्या ठिकाणी नाही तिथली लोक मेली तरी चालतील, किती अडचणी आल्या तरी चालतील, प्रश्न प्रलंबित राहिले तरी चालतील, एखादं प्रगतशील राज्य जे आहे मागास झालं तरी चालेल, परंतु आमच्या विचाराचं सरकार तिथं नाही ना, आम्ही त्यांना मदत करणार नाही. ही फॅक्ट आहे. आकडेवारी उदय सामंत म्हणाले ते बरोबर आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. देशाच्या आपण जसा लॉंग मार्च पालघरसाठी काढत होतात ना आपल्या राम कदमांच्या नेतृत्वामध्ये, तसा एखादा लॉंग मार्च मुंबईपासून दिल्लीपर्यंत काढा की आमच्या राज्याचे हक्काचे पैसे जे आहेत ना ते आम्हाला द्या. आमच्या राज्यामध्ये अडचणी आहेत. वीज ग्राहकांना पैसे द्यायचे आहेत, आमच्या शिक्षकांना त्या ठिकाणी अनुदान, आम्हाला शिक्षण संस्थांचे अनुदान 20% ते 40% करायचे, काही लोकांना 0 पासून 20% पर्यंत न्यायचे. पण पैशाचं सोंग कसं करणार? अर्थ खातं राष्ट्रवादीकडे आहे, त्यामध्ये उपमुख्यमंत्री स्वतः अजितदादा पवार आहेत. परिवहन खात्याचा उल्लेख झाला. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी 3-4 महिने विनावेतन काम केलं. उपासमार होऊ द्यायची का? त्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था बिघडून टाकायची का? आपलं जे मूळ जे आहे लोकांच्या प्रवासाचं सगळ्यात मोठं साधन असलेले एसटी जे आहे ती चालू झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा सर्वाधिक महत्वाचं काय आहे याला प्राधान्य काही राज्य सरकारला द्यावं लागतं. थोरात साहेबांनी ज्या काही गोष्टीचा उल्लेख केला असेल किंवा त्या ठिकाणी आता अनिल परब साहेबांनी ज्या काही गोष्टीचा उल्लेख केला असेल किंवा प्रतिक्रिया दिल्या असतील, या सगळ्या प्रतिक्रियांमधून कुठेही बिघाडी असल्याचं दिसत नाही. आता मूळ प्रश्न असा आहे की प्राधान्य जर का द्यायचं झालं तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीच्याच खात्यांना प्राधान्य नाही, काँग्रेसच्या नाही. एक लक्षात घ्या, असा काँग्रेसचा आरोप आहे. सरकार एक मिनिट, राज्य सरकार हे अमुक खात्याचा कडे कुणाकडे आहे हे बघून नाही चालणार आहे. हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि यामध्ये कुठंच काही वाद होत नाही. हा खरा भाजपचा प्रश्न आहे. बरं ठीक आहे, प्रश्न एक आहे, तुम्ही वोट शेअर राष्ट्रवादीचा मतदार वोट शेअर जो आहे ना, एक लक्षात घ्या, या ठिकाणी जो पक्ष किंवा जो शासन हे कशा पद्धतीने काम करतंय हे पाहून या महाविकास आघाडीचा एक विशिष्ट असा मतदार तयार होणार आहे. शिवसेनेचा विचार, काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार हा काही अंतरात मध्ये थोडाफार फरक जरी असला तरी सुद्धा शासन म्हणून एका विचाराने आम्ही काम करतोय. त्यामुळे त्या विचाराकडे हा सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा वोट शेअर जो आहे म्हणजे विधानसभेला युती होईल पण लोकसभेला होईलच असं नाही. विधानसभेला महाराष्ट्र धर्म हा विचार असेल कॉमन. हे काय आता लगेच होणार नाही. काय 2024 साली ते येणार आहे, अजून लांब आहे सगळं. त्याचा विचार आता तोपर्यंत सरकार टिकलं पाहिजे हाही मुद्दा. सरकार हे काही सांगायचं आहे? हा नाही, मी आता तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांची प्रवचन ऐकली तर मी त्यांना प्रश्न विचारतो
की वीज बिलात सवलत देऊ, हे 10 वेळेला घोषणा दिली, कॅबिनेट समोर प्रस्ताव आणले, असं सांगितलं, ऊर्जा खाती आणि वित्त खात्याच्या बैठका झाल्या, हे सगळं केंद्राला विचारून केलं होतं का? 20% निधीची घोषणा केली, हे केंद्राला विचारून केलं होतं? अरे साहेब फक्त केंद्राकडचे पैसे आणण्याच्या करता तुम्ही काय योगदान देणार एवढं आम्हाला काही जमत नाहीये. केंद्राला न विचारता केलं. पैसे आपले पैसे आहेत का नाही? म्हणतात महाराष्ट्राचे पैसे आहेत का नाही? जीएसटीचा परतावाच असतो. भातखळकर साहेब, महाराष्ट्राचे केंद्र शासनाकडे पैसे आहेत का नाही एवढं फक्त सांगा. कळलं की नाही? भातखळकर साहेब, माझा एकच प्रश्न आहे, महाराष्ट्राचे हक्काचे पैसे आणण्याच्या करता एक मराठी आमदार म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या वतीनं केंद्र सरकारकडे भूमिका मांडणार का नाही एवढं फक्त सांगा. काही कळत नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही माहित नाही आणि काही कळत नाही. ठीक आहे, आम्हाला कळत नाही, तुम्हाला कळतं तर तेवढं सांगा, जेवढं कळतंय तेवढं. जीएसटीचा जो काही परतावा आहे तो सगळ्याच्या सगळा कर्ज रूपाने केंद्राने सर्व राज्यांना दिलाय. ज्या विषयावर आता जाधवांनी चर्चा ठेवलेली आहे त्याच्याकरता आधी एक पूरक मुद्दा देतो, अशी जाधवांकरता. भातखळकर साहेब, आपण आमदार आहात, जबाबदार, विधानसभेमध्ये आपण प्रतिनिधित्व करत आहात, आपल्याला हे खोटं बोलणं शोभत नाही. राज्य सरकारला आतापर्यंत फक्त 3,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. आता माझ्याकडे अर्थ विभागाकडून घेतलेली आकडेवारी आहे. महाराष्ट्राने मात्र काँग्रेसला न विचारता आम्हाला या पद्धतीने कर्ज पाहिजे असं केंद्राला कळवून कर्जाचा पहिला हप्ता घेऊन पण टाकला. तिथे तिने काँग्रेसच्या तोंडाला पानं पुसली. कळलं की नाही? उमेश पाटील तुम्हाला काही माहित नाहीये, हे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी दिल्लीत जाऊन सगळं त्याच वेळेला केलं आणि त्याच्यामुळे परतावा केंद्राकडनं येणं हे जे तुमतुणं लावलंय तुम्ही, याला काही अर्थ नाहीये. केंद्राने कर्ज काढून देशातल्या सर्व राज्यांना तो जो काही परताव्याची सो कॉल्ड थकबाकी आहे ती थकबाकी ही ऑलरेडी द्यायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. भाई जगताप, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा ही बाब सर्व राज्यांच्या लक्षात आणून दिली की जर का जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचा जो वॅट होता तो आता फक्त पेट्रोल आणि पेट्रोलियम जन्य पदार्थांपुरताच मर्यादित राहिलेला आहे आणि एक्साईज आपण लावू शकतो. काही महसूल खात्याकडनं येतो, कृषी कर वगैरे एकदम नॉमिनल स्वरूपात येतो, पण जो बल्क शेअर रेव्हेन्यूचा मिळायचा तो वॅट मधून मिळायचा. त्याऐवजी आता सेंट्रलाइज जीएसटी हा एक देश एक कर म्हणून आलेला आहे. जीएसटी लागू करताना जी आश्वासनं राज्यांना दिली गेली होती ती पूर्ण होत नाही आहेत. आम्हाला परताव्याचे पैसे मिळत नाही आहेत. अशा वेळी आमचा जो आधीचा वॅट होता तो आम्हाला परत करा, यासाठी आपण एकत्रित येऊया असं आवाहन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इतर राज्यांना केलं. सरकारला असं वाटतंय की या करोनामुळे आमच्या एक लक्षात आलंय, राज्य सरकारला म्हणतोय की जीएसटी हा अन्यायकारक झालेला आहे. त्याऐवजी पूर्वीची वॅट सिस्टीम जी राज्याचा जवळपास 65% रेव्हेन्यू हा वॅट मधून राज्याला यायचा आणि राज्य सुजलाम सुफलाम होतं. आशिष असं आहे की याच्यामध्ये आपल्याला हे जाणणं की भाई जगताप नरेंद्र मोदीजीने जो मलाच बोलायचं आहे ना, कोण बोलताना मी मध्ये बोलत नाही म्हणून म्हटलं मलाच बोलायचं आहे ना, तुम्हालाच बोलायचं. नरेंद्र मोदीजीने जो काय वॅट ह्या देशामध्ये लागू केला तो इररॅशनल वॅट लागू केला, हे आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं. वॅट हा असला आपलं जीएसटी, सॉरी वॅट नव्हे, जीएसटी, इररॅशनल जीएसटी लागू करून ह्या देशाच्या सगळ्या ज्या ह्या नाड्या आहेत ह्या सगळ्या नाड्या स्वतःकडे कशा राहतील अशा पद्धतीचा जो त्यांनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये देशाच्या सगळ्या आर्थिक व्यवस्थेचा फज्जा उडाला गेल्या 5 वर्षामध्ये. आता इथे अतुल भातखळकर नाक वर करून जे बोलत होते, हे झालं ते झालं काय,
42,000 कोटी हक्काचे आहेत, काय मेहरबानी काय? त्याला केंद्राला कशाला विचारायला पाहिजे? आमच्या पैशाचं नियोजन आम्ही करणार की केंद्राने करणार आहे? आमचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे हे म्हणणं म्हणजे केंद्राकडे बोट दाखवणं असं होतं का? सगळ्यात महत्वाचं असं राहील, आम्ही काय म्हणतोय सोडा, अहो ते कॅगने तुमच्यावर ताशेरे ओढलेत की तुम्ही अतिशय वाईट पद्धतीने याचा परतावा जो आहे जीएसटीचा तो तुम्ही हाताळलाय. आणि होय आशिष, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. जर समजा जीएसटी काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही जीएसटी लागू करण्याचं जे सूत्र हे केलं होतं, तयार केलं होतं, ती फ्रेम सगळी तोडमोड करून स्वतःकडे सगळे अधिकार कसे येतील, जो त्यांचा स्थायी स्वभाव आहे नरेंद्र मोदींचा, त्यांनी तो केलेला आहे. आणि आज अख्खा देश बर्बाद झालेला आहे. आणि म्हणून आज जर राज्याला वाटत असेल, फक्त महाराष्ट्राला नाही, ज्या ज्या राज्यामध्ये वॅट चालू होता, जो काय मेन रेव्हेन्यू होता, तुम्ही म्हणालात ते खरं आहे, 60 ते 65% रेव्हेन्यू हा त्या राज्यानं तिकडून येत होता. तो रेव्हेन्यू सगळा सॅक्रिफाईस करून देशाचा एक देश एक टॅक्स असायला पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु यांनी लागू केलेला जीएसटी हा सबसेल फसलेला आहे. नवे ह्यांनी फसवा जीएसटी लागू केलेला आहे. हा माझा आरोप आजचा नाही, पहिल्या दिवसापासूनचा आहे आणि आम्ही नेहमीच सांगत आलो. आणि म्हणून जर समजा आज महाराष्ट्रासारख्या राज्याला, अतुल भातखळकरांना मला आश्चर्य वाटते, अहो महाराष्ट्राचे आहेत एवढे तरी लक्षात घ्या. तुम्ही केंद्राकडे आग्रह धरायला पाहिजे की बाबा महाराष्ट्रावर आज ज्या काय आर्थिक संकट आलेलं आहे, त्या संकटाला सामोरं महाराष्ट्र म्हणून आपण एकत्र जाऊया. परंतु तुम्ही 5 वर्ष राज्य केलं ते महाराष्ट्र द्वेष्टी म्हणूनच राज्य केलं. महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीरच खुपसलं तुम्ही सगळ्यांनी. महाराष्ट्राचा सगळे जी काय हे होते बलस्थानं होती, मग इथले फायनान्स इन्स्टिट्यूट असेल, ती गुजरातला कशी जाईल अशी कटकारस्थानं तुम्ही केली, त्या देवेंद्र फडणवीसांनी केली. तुम्ही आम्हाला सांगताय महाराष्ट्राचं. ठीक आहे अतुल भातखळकर उत्तर द्या. अतुल भातखळकर उत्तर द्या. महत्वाचं आहे, आर्थिक नाड्या ह्या राज्य सरकारच्या आवळल्या आहेत असा आरोप वारंवार होतोय. शपथविधी घेणार देवेंद्र फडणवीस. त्यामुळे भाई जगताप हे 100% खोटं बोलताय. महाराष्ट्र पहिली गोष्ट त्यांना व्हॅट आणि जीएसटीतला फरक कळत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, जीएसटी कोणी आणला? विद्वान. जीएसटी आणला काँग्रेसच्या काळात. फार विद्वान. आता काँग्रेसच्या काळातल्या जीएसटी पेक्षा जीएसटी आणला. हे तुम्ही त्याची 2 उदाहरणं सांगा. तुम्हाला एक उदाहरण सांगता येणार नाही. तिसरा मुद्दा सांगतो ना, जेव्हा जीएसटी देशाच्या संसदेमध्ये आम्ही घटनात्मक दुरुस्ती केली आणि देशातल्या 10 विधानसभांनी त्या दुरुस्ती केली, ज्यात महाराष्ट्र इन्क्लूड आहे, या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी त्याला पाठिंबा का दिला? लोकसभेत पाठिंबा दिला, इथे विधानसभेत पाठिंबा दिला. मग कशाला पाठिंबा दिला? तिसरा मुद्दा, अहो जीएसटी आल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. जोरावर हे तुम्ही मूलभूत ज्ञान आहे. पाठिंबा आता हे तुम्हाला कळत नाही. ते जीएसटी ह्या संकल्पनेला पाठिंबा आहे, कारण ती संकल्पना आमचीच होती, काँग्रेसची होती. सर्व राज्य आणि केंद्राचा प्रतिनिधी यांना मतदानाचे अधिकार आहेत. आतापर्यंत जीएसटी काउन्सिलने जे जे निर्णय घेतले, हे सर्व निर्णय बहुमताने नव्हे, एकमताने घेतलेले आहेत. ज्यात काँग्रेसचं राज्य आहे, टीएमसीचं राज्य आहे, भाजपची राज्य आहे, अन्य पक्षांची राज्य आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे काही सांगितलं की आता जीएसटी अमुक आहे तमुक आहे, तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की मग त्यांनी त्यांचे समविचारी पक्षांना सांगावं आणि तसं केंद्रात संसदेमध्ये ठराव मांडून दुसरी घटना दुरुस्ती करावी. काय अडचण नाहीये. इथे लोकसभेमध्ये विरोधकांना विरोधी पक्ष नेता नाही दिला, देशाचा फायदा झालाय. ते कुठे घटना दुरुस्ती करू शकतील? एक टॅक्स आलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय 2 वर्षामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जीएसटीवर जर काही चर्चा करायची असेल तर त्याच्यामध्ये ज्यांना काही कळतंय त्यांनी येऊन चर्चा करावी. ठीक आहे. मी एक घेतोय ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला आजचा रोकटोक पोल बघा. आपला रोकटोक पोल होता जो 24तास.com या वेबसाईटवरनं आम्ही घेतलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसबाबत किंवा काँग्रेसच्या खात्यांबाबत दुजाभाव होतोय का? 59% लोक म्हणतायत होय दुजाभाव होतोय आणि 41% लोक म्हणतायत दुजाभाव काँग्रेसबाबत
महाविकास आघाडी सरकारमध्ये होत नाहीये. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा याच प्रश्नावरती ही चर्चा अशीच कंटिन्यू राहणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय उदय सामंत यांच्याकडे, राज्याचे मंत्री आहेत. उदय सामंत, पुन्हा तोच प्रश्न की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळी प्रकरणं जात आहेत आणि उद्धव ठाकरेंनाच मार्ग काढायचा आहे. शिवसेनेचे दुसरे मंत्री, परिवहन मंत्री अनिल परब म्हणालेत की मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे निधी जारी करायचा. म्हणजे उपमुख्यमंत्री जे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री आहेत त्यांचे अधिकार हे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे वर्ग झालेले आहेत, हे कुठेतरी सांगण्याचा अनिल परब यांचा प्रयत्न दिसावा. आशिष जी कसं आहे की आपण जसा अर्थ लावू तसा अर्थ लागत जातो. मला असं वाटतं की त्यांचं पण म्हणणं असं आहे, बाळासाहेब थोरात साहेबांचं पण म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री महोदयांना बरोबर घेऊन याच्यातनं मार्ग काढले जातील असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी जसं म्हटलं की विजेच्या बाबतीतला असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीतला असेल, हा विषय नक्की उद्धव ठाकरे साहेब मार्गी लावतील. पण मला याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगितली पाहिजे की आता अतुलजी म्हणाले की आम्ही बोलताना आमचं त्यांनी प्रवचन ऐकलं. माझं फक्त एकच सांगणं आहे की आम्ही एखादी गोष्ट जर चांगली सांगत असू आणि ती त्यांना खटकणारी असेल तर ते आमचं प्रवचन असतं, मग आम्ही खोटं बोलत असतो. हे सगळं ठीक आहे, हे आता सगळं महाराष्ट्रातली जनता पण बघते, आम्ही पण अनुभवतोय. पण एक कोकणातला तुम्हाला एक किस्सा सांगतो महाराष्ट्रातल्या या संपूर्ण राजकारणातला. निसर्ग वादळ ज्यावेळी झालं तर मला असं वाटतं की सिंधुदुर्ग वासियांना कमी त्याचा फटका बसला होता, पण रत्नागिरी आणि रत्नागिरीला 173 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने दिले आणि रायगडला जवळजवळ 360 कोटी रुपये दिले. परंतु निसर्ग वादळाचा प्रस्ताव ज्यावेळी केंद्र शासनाकडे गेला त्यावेळी त्या वादळाचा परिणाम कर्नाटकला जिथे झालाय तिथे दामदुप्पट पैसे मिळाले. पश्चिम बंगालला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दामदुप्पट पैसे मिळाले आणि पूर्ण महाराष्ट्राला 268 कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतोय कुठच्या सरकारला दोष देण्यासाठी किंवा त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी आमचा कुठचा आरोप नाहीये. महाराष्ट्र सरकार हे भारतातलंच आहे आणि देशाच्या नेतृत्वाने देशाच्या केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला समान वागणूक दिली पाहिजे असा आमच्या बोलण्यातला अर्थ आहे. आणि त्याचा अर्थ वेगळा लावून त्याला कुठं राजकारण लावू नये या मताचा मी आहे. दुसरं आपण निधीच्या बाबतीतलं सांगितलं की निधीचं वाटप जे होतं, मी देखील आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आहे, मला देखील निधीची आवश्यकता आहे. माझ्याकडे देखील प्राध्यापकांचे प्रश्न आहेत, माझ्याकडे देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, माझ्याकडे देखील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहेत. परंतु मी देखील मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मानून सुद्धा मी देखील यांचं उत्तर अनुभवलेलं आहे. तेव्हा कोविडचा प्रश्न आहे, कोविडच्यासाठी निधीला कट लागलेला आहे. डिसेंबर नंतर जानेवारी नंतर तुझ्या विभागाला देखील चांगल्या पद्धतीने निधी दिला जाईल. अशा पद्धतीची ही आर्थिक जी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये काही खात्याला पैसे कमी मिळतात, काही खात्यांना पैसे जास्त मिळतात. आता मगाचपासून परिवहन खात्याला पैसे जे मिळाले त्याच्याबाबत जी चर्चा होते, मला असं वाटतं की या विषयावर चर्चा करणं म्हणजे 3 महिने त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या सगळ्या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे कोविडच्या बाबतीमध्ये त्यांच्या जखमेवर कुठेतरी मीठ सोडल्यासारखं आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून मी सांगितलं की विजेच्या बाबतीमध्ये आमचे नेते राऊत साहेब जरी नितीन राऊत साहेब बोलले असतील त्याच्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री महोदय असतील, जे उपमुख्यमंत्री महोदयांचं देखील नाव घेतो, अशोक चव्हाण साहेबांचं नाव घेतो, बाळासाहेब थोरात साहेबांचं नाव घेतो, हे एकत्र बसून शिवसेनेचे नेते मंडळ एकत्र बसून त्याच्यावर देखील सकारात्मक विचार करतील अशा पद्धतीचे महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि म्हणून जो मुद्दा आपण पहिला मांडला की आघाडीमध्ये बिघाडी होऊन अन्य काही गोष्टीमध्ये कोण कुठचे पक्ष नाराज आहेत का, तर मला मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून सांगितलं पाहिजे की कुठचाही पक्ष नाराज असण्याचं काही कारण नाही. आणि मगाशी जे प्रत्येकानं सांगितलं की याचं नेतृत्व जे आहे ते सक्षम आहे. शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहेत जे आज मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत हे देखील अतिशय सक्षम आहे. परंतु झालंय कसं, सरकारमध्ये काही मंडळी नसल्यामुळं आता उद्धव साहेबांना बदनाम करणं, त्याला टार्गेट करणं हा एक कर्मी कार्यक्रम काही लोकांचा चालू आहे. त्याच्यावर देखील मला काही बोलायचं नाही. पण महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून, कर्मचाऱ्यांना केंद्रबिंदू मानून, समाजातल्या प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे आणि त्याच्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आहेत हे मला विशेषतः नमूद केलं पाहिजे. ठीक आहे. अतुल भातखळकर, तिन्ही पक्ष एकत्र आहेत ही नाराजी अशी चालतेच आहे आणि यांनीच तुम्हालाही शिकवलं आणि तुमच्यानंतर आता तेच पुन्हा सत्तेत आल्यामुळं त्यांच्या एक लक्षात आलं आहे की आपसातली भांडणच जर का चर्चेत राहिली तर मग विरोधकांना स्पेस राहत नाही आहे. आणि विरोधक जो इतर वेळी आवाज करतात तो आवाज जर का दाबायचा असेल तर मग आपल्यातलीच भांडणं, त्याचाच आवाज मोठा झाला पाहिजे, तीच चर्चा जास्त होऊ दे. सरकार तर चालतंच आहे,
असा गेम प्लॅन सुद्धा असू शकतो सत्ताधाऱ्यांचा. नाही, असा गेम प्लॅन आहेच. फक्त तुम्ही म्हणताय ते भांडणांचा मुद्दा नाहीये. तर प्रत्येक वेळेला एक नवीन नरेटिव्ह सिद्ध करायचं, सेट करायचं आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारला ओढायचं. केंद्र सरकारमुळे अमुक होत नाही, तमुक होत नाही आणि मग नॉन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज काढायचे. कधी अर्णब गोस्वामींचा विषय काढायचा, कधी अजून कुठला काढायचा. आणि यांना असं वाटतं की आपण शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही, आपण वीज बिलातून राहत दिली नाही. देशातलं एकमेव राज्य आहे की ज्यांनी कोविडमध्ये जनतेला 1 रुपयाचं पॅकेज दिलं नाही. आता दीपक भातुसरी सांगितलं की आदिवासी खात्याला जो निधी दिला तो अजून पोचलेलाच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, GRच काढला नाही त्याचा. त्याच्यामुळे या सगळ्या चर्चा डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न ते करतात. पण त्यांना असं वाटतं की जनता ही महामूर्ख आहे, जनतेला काही कळत नाही. असं अजिबात नसतं. जनता खूप शहाणी आहे, त्यांना हे सगळं कळतंय. केंद्राने दिलं नाही, केंद्राने दिलं नाही. अहो, केंद्राने तुम्हाला कर्ज काढून दिलं. तुम्हाला 3% 5% कर्ज काढायची परमिशन दिली पहिल्या आठवड्यात पॅन्डेमिक आल्यानंतर. बॅलन्स शीट वर ते घेऊ नका अशी तरतूद करून दिली. म्हणजे फिस्कल स्पेस तुमची इंटॅक्ट ठेवली तरी तुम्ही कर्ज काढत नाही आहात. पण खोट्या घोषणा करायच्या आणि आपापसातलं राजकारण करायचं. बदल्यांचा बाजार यांनी केलेला आहे. जे 1000 कोटी सांगतायत ना एसटीला दिले, ते दिलेले नाही. आश्वासन दिलंय. मग आता पगार कुठे दिले तर लॉकडाऊन लॅग रिलॅक्स झाल्यानंतर एसटी जी चालली त्यातून जे काही उत्पन्न मिळालं त्यातून पगार दिले. राज्य सरकारने 1000 कोटी उचलून दिलेले नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे आश्वासन दिलंय 1000 कोटी येतील म्हणून. आणि त्यामुळे मंत्र्यांच्या केबिन रिनोव्हेट करायला पैसे आहेत. कपिल सिबलला पर डे 10 लाख रुपये द्यायला, SP चिरोयना 1 कोटी रुपये द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. मंत्र्यांना गाड्या घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. पण एसटी कर्मचाऱ्याला पगार द्यायला पैसे नाहीत. 96 लाख जे वीज ग्राहक आहेत त्यांना वीज बिलात सवलत द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. ठीक आहे उमेश पाटील, आता जी नावं घेतायत किंवा आता जे सांगतायत अतुल भातखळकर की याला पैसे आहेत, याला पैसे आहेत, मग हीच बाब केंद्राच्या बाबतीत लागू होते की नरेंद्र मोदींनी नवे काही म्हणजे त्यांच्यासाठी काही प्लेन्स घेतले आहेत, काही नव्या गोष्टी घेतलेल्या आहेत. PM केअर फंडचा पैसा सुद्धा राज्याला जो मिळत नाही ही सुद्धा तुमची ओरड आहे. अहो, हे एवढे महाराष्ट्र द्रोही आहेत. महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे सगळे जे नेते आहेत ना, या नेत्यांनी कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे जमा करायच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या उद्योगपतींवर दबाव आणून केंद्र सरकारच्या PM केअर फंडमध्ये पैसे जमा करायला लावले. हे यांचं महाराष्ट्राबद्दलचं प्रेम. हे मराठी असल्याची यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राबद्दलची अस्मिता नाही, यांनी सगळी घाण ठेवली आहे गुजरातला देऊन. एक मिनिट, देशाच्या ऐकून घ्या. अहो, तुम्ही देशाच्या पंतप्रधान ऐकून घ्या ना, तुम्ही बोलत असताना बोलतो नाही ना. अहो तुम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्यायची तयारी ठेवा, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. काय चाललंय? अहो, देशाच्या पंतप्रधानाला आपण अमेरिका एवढं अजून आर्थिकदृष्ट्या प्रगत झाले नाही आहोत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जसं विमान लागतं तेवढ्याच मोठं विमान आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आपला देश अडचणीत असताना कशाला पाहिजे? अमेरिकेच्या एवढी आपली प्रगती झालेली आहे का? कोरोनाच्या काळामध्ये आपण अडचणीत असताना एवढं मोठं विमान खरेदी करायची आवश्यकता होती का? अहो, देशाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मातीत घालणारा कायदा केला म्हणून तुमच्या सरकारमध्ये अनेक वर्षापासून असलेला अकाली दल तुमच्यातून बाहेर पडला. तुमची सर्वाधिक जुनी मैत्री ऐकून घ्या ना, तुम्हाला ऐकून घ्यायचं नाही. अहो, तुम्हाला ऐकून घ्यायचं नाही. हे काय चाललंय? कोरोना काळ आहे, कोरोना काळामध्ये लोकांसाठी खर्च झाला पाहिजे. गाड्या, विमानं याला कशाला खर्च होतो? याद राखा, लक्षात ठेवा. विमान घ्यायचा निर्णय हा प्रधानमंत्र्यांचा, तो काँग्रेसच्या काळात झालेला आहे. ही विधानसभा मुख्यमंत्र्यांना सांगा
अधिकारांच्या बाहेर पडा. ठीक आहे ठीक आहे. उदय सामंत प्लीज कॅरी ऑन. उदय सामंत बोला. लक्षात ठेवा. हे अतिशय माझं एकच आपल्याला विनंती आहे की आम्ही सुद्धा पॅनलला ज्यावेळी चर्चेला असतो त्यावेळी समोरच्याचं पहिलं ऐकून घेतो. आम्हाला सुद्धा लाज वाटतेसारखे शब्द वापरता येतात. आम्ही पण चळवळीतच मोठे त्यांनी झालो. वापरले. आम्ही पण नाही सगळ्या कामाची सांगतो मुद्दा अतुल भातखळकर ऐकून घ्या ना. अतुल भातखळकर ऐकून घ्या. अरे तुम्ही मला सांगू या. आम्हाला पण अशी भाषा करते. अतिशय माझं एकच म्हणणं असं आहे की त्यांनी जो आता आमचं पण ऐकलं पाहिजे. आम्ही शांतपणाने विरोधकांचं ऐकून घेतो. ते जे काही टीका करतात ते ऐकून घेतो. आमचं पण ऐकून घेतलं पाहिजे. आधी पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की नाही अशी जी त्यांना तुम्ही असाल अतुल भातखळकर ऐकून घ्या. हा तुमच्या पक्षाची शिकवणच आहे. आधी राष्ट्र मग पक्ष आणि मग व्यक्ती. ऐका ना ठीक आहे ऐका हा दुसऱ्याचं पण अशीची ऐकून घेतलं पाहिजे. उमेशजी बोलत असताना ते जर चुकले असतील तर त्याच्यानंतर अतुलजींनी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आम्ही पण मी असेल भाई असतील आम्ही सगळे ऐकून घेऊन नंतर बोलतो ना. आता मी जर असं म्हटलं की ते म्हणाले की पीएम घरातनं बाहेर पडत नाही मग पीएम कुठल्या घरातनं बाहेर पडतात. पीएम घरातनं बाहेर पडतात का. पीएम सुद्धा मोठमोठीची भाषणं करतात. त्याच्यामुळं माझं म्हणणं एक आहे की ऐकून आमचं पण ऐकून घेतलं पाहिजे. वेळ संपतोय. महत्वाची गोष्ट अशी आहे आम्ही पण वाटेल ते ऐकून घ्यायला आलेलो नाही. करोना कॅपिटल घेऊन टाकली तुम्ही महाराष्ट्र. तुम्ही पण 5 वर्ष काय सरकारमध्ये काम केलं हे देखील आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पीएम घरातनं बाहेर पडत नाही हे तुमचं केंद्राला काही प्रश्न विचारले की भाजपला तुमच्या झोपतायत असं त्यांना वाटत असेल ते बोलत असतील तर ऐकून घ्या ना. म्हणजे महाराष्ट्र आम्ही इथे विकास कामं चालू केली. ऐकून घ्या. सर्वांचं ऐकून घ्या ना. पंतप्रधानांनी 864 विमान घेतलं चालतंय. कळलं की नाही. कमालच आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे अतुलजी थोडं चुकलं. विमान आम्ही नाही घेतलं. विमान पीएमनी घेतलं. विमान पीएमनी नाही घेतलं. कोरोना चालू असताना विमान पीएमनी घेतलं आम्ही नाही घेतलं. आणि आम्ही आमच्यासारखे मंत्री याचे आहेत. आम्ही शासनाच्या गाडीतनं खेळत नाही. आणि आशिष जाधव तुम्हाला मी सांगतो अतुलजींनी याची माहिती द्यावी. अतुल भातखळकर तुम्हीच बोलताय. अतुल भातखळकर इतरांनाही बोलू द्या ना. अतुल भातखळकर तुम्हीच बोलताय इतरांनाही बोलू द्या ना. प्रत्येक वेळेस तुम्हीच बोलताय. तुम्हीच बोलताय. सगळी लोक काय मूर्ख आहेत का. तुम्हीच बोलताय. दुसऱ्यांचं पण ऐका ना. असं काय करताय. काय चाललंय. प्रत्येक ठिकाणी तुम्हीच बोलताय. अतुल भातखळकर त्यांनाही बोलू द्या. तेही मंत्री आहेत असं नाहीये. एकमेकांचा आदर ठेवा तुम्ही. खंडाला दिलेला माणूस. कळलं की नाही. शेलक्या भाषेत आपण सुरुवात करतो आणि मग एखाद्याने रांगड्या भाषेत काही बोललं की वाद होतो. हा काय वाद होतो. तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना. मग तुम्ही आधी सुरुवात करताना अतुल भातखळकर तुम्ही शेलक्या भाषेत बोलता. तुम्ही इतरांना शेलक्या भाषेत बोलता तेव्हा ते रांगड्या भाषेत बोलतात. असं झालेलं आहे. तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करा. तुम्ही मला सांगू नका आत्मपरीक्षण करण्याचं. तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही आम्हाला सांगू नका. हा उदय सामंत कंटिन्यू प्लीज. उदय सामंत कंटिन्यू. माझं म्हणणं हे आम्ही सगळ्या तुमचा मान ठेवतो मान करतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे घरातनं बाहेर पडत नाही. मी जर असं उलट म्हणालो की सीएम साहेब अनेक ठिकाणी दौरे करून आलेले आहेत पण पीएम साहेब कुठं बाहेर पडले. पीएम साहेबांनी सुद्धा एफबी लाईव्ह केलेला आहे. आणि जे गाड्यांचा विमानांचा प्रश्न इथं सगळ्यांसमोर मांडण्यात आला. मी सांगतो माझ्या खात्यामार्फत मला बाकीच्यांची माहिती नाही. मी सुद्धा स्वतःच्या गाडीतनं मंत्रालयामध्ये येतो. मी शासनाच्या गाडीतनं मंत्रालयामध्ये येत नाही. जर तुम्हाला पुरावे बाकीच्या कोणाचे असतील तर त्यांनी पुराव्या दिवशी सादर केले पाहिजेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळी आम्ही बोलत असतो किंवा तुम्ही बोलत असता आम्ही निशब्द होऊन ऐकत असतो. कारण का तुम्हाला शेवटी भाषण स्वातंत्र्य लोकशाहीनं दिलेलं आणि म्हणून आम्ही बोलताना सुद्धा एखादा शब्द जर तुम्हाला खटकला असेल तुम्ही तुमच्या बोलण्याचा आम्हाला करेक्ट करा ना. पण अशा पद्धतीनं करायचं की समोरच्याला काहीच कळत नाही. समोरचे सुद्धा आम्ही शांतपणानं ऐकून घेतो याचा अर्थ आम्ही पण चळवळीतनं आलेलो नाहीत. आम्हाला पण पक्ष माहिती नाहीत. आम्हाला पण निवडणुका माहिती नाहीत. माझं म्हणणं अशीची एवढीच आपल्याला विनंती आहे की पॅनलवर चर्चा करत असताना पक्ष जरी वेगवेगळे असले
तरी कुठंतरी आपण जनतेचे बांधील आहोत म्हणून चर्चा झाली पाहिजे. आपण जनतेला काहीतरी सांगतोय म्हणून चर्चा झाली पाहिजे. अशा पद्धतीनं चॅनलवरच जर दादागिरी व्हायला लागली आणि माझं म्हणणं आम्हाला पत्रकारांबद्दल 100% आदर आहे. आपल्या बाबतीमध्ये पण ते तुम्हाला असं करेक्ट करताय की तुम्ही बोललेलं पण चुकीचं आहे. मला असं वाटतं की ही दादागिरी झाली असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, ठीक आहे, मला बोला. करायचं आहे. हा बोला. आता मी ऐकून घेतलं त्यांचं, कारण ते इतके जोरजोरात सगळ्याच प्रवक्त्यांच्या मध्ये मध्ये बोलत होते. भातखळकर साहेब, आपल्याला बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. लोकांनी अहो तुम्हाला अजिबात शब्द मागे घेणार नाही आणि माफी देखील मागणार नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते हे महाराष्ट्रद्रोही आहेत. तुम्ही अशाने काय होणार नाहीये. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काय होणार नाहीये. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काय होणार नाहीये. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काय होणार नाहीये. हे बघा, विषय आपला हा महाविकास आघाडी सरकारमध्ये जी बिघाडी दिसते आहे त्यावरून आहे. आणि आता होतंय काय की विरोधक भाजपच्या विरोधात सगळेजण एकत्र आलेले आहेत. हाच गेम प्लॅन आहे का की एकीकडं नाराजी बिघाडी दिसते आहे पण प्रत्यक्षात यामध्ये केवळ आपणच चर्चेत राहावं, हा गेम प्लॅन आहे का, यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. इथंच थांबतो. पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे.